हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपिनल्ला अमुप, चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे. मात्र पित्र भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले. ज्ञान गुडगंभ्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती. रामकृष्ण हरी. अच्छा, अभंगातली पहिली ओळ फार सुरेख आहे. या पहिल्या ओळीजवळ मला वाटलं नव्हतं की असा योग येईल. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. योगायोग काय सांगतो मी. हरिपाठाची कीर्ती ज्याच्या मुखातून गायली जाईल त्याचा देह पवित्र होतो असं माऊली म्हणतात. तुकारामांनी एक खूप छान ओळ लिहून ठेवली आहे आणि ती म्हणजे, जन्मता विटाळ मरताची विटाळ, मध्यंतरी सोवळे कैसे बाप्पा. आता योगायोग काय, नेमका मी आज कुंभभूमीत प्रयागराजला आहे. म्हणजे आज स्नान होईल माझं कुंभभूमीमध्ये प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर. अर्थात तिथल्याही विषय वेगवेगळ्या चॅनलवरती मी मांडणार आहेच आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलंय की जर कदाचित या सगळ्या काळामध्ये आपल्याशी बोलणं नाही झालं तर एखादा ब्रेक येऊ शकतो या सगळ्यामध्ये. कारण गर्दी, जाणं येणं या सगळ्या प्रकारात मी किती बोलू शकेल माहीत नाही मला. पण आज गंगेत स्नान करताना एक पवित्रता येईल असं मला वाटतंय. आपल्या मनामध्ये, वृत्तीमध्ये ती पवित्रता येईल असं मला वाटतंय. गंगेत स्नान का करावं? त्रिवेणी संगमावर स्नान का करावं? स्नान यासाठी करावं की लोक म्हणतात पाप धुतली जातात. म्हणजे मनातलं, शरीरावरचं अशौच निघून जातं, मन पवित्र होतं, म्हणून गंगेत स्नान करावं. गमतीनं आम्ही म्हणत असतो की आता पापाचं धुतल्या जाणं बदललंय. काय आहे, गंगेत उतरल्यावर पाप धुतल्या जातं हे खरं आहे. त्यामुळं पाप आता घाबरायला लागलाय, धुतल्या जाऊ नये म्हणून. माणूस गंगेत उतरू लागला की पाप बसतं काठावर, उतरून जातं माणसाच्या अंगावर. आंघोळ बिंघोळ करून आला, टावेलनं अंग पुसलं आणि माणूस कपडे घालून निघाला की जसे त्यानं काठावरचे कपडे घातले तसं पाप सुद्धा त्या कपड्यासोबत या माणसाच्या बोकांडी बसतं, निघाले परत. आता होत नाही शुद्धता. म्हणजे काय होत आहे, गमतीचा भाग सोडू. म्हणजे पाप माणसाची पाठ सोडत नाही. म्हणजे काय होत आहे, म्हणजे हे होत आहे की गंगा स्नानाची औपचारिकता करून पाप नाहीसं होत नाही. गंगेत स्नान करताना, ईश्वराचं स्मरण करताना पापेच्छाच दूर होणं आवश्यक आहे. मनातली पाप करण्याची भावनाच दूर होणं आवश्यक आहे. ते आपण पाहिलं ना आतापर्यंत, उन्मनी अवस्था, पुन्हा ते काय समबुद्धी, सगळे ईश्वराचाच अंश, द्वैतवाद नाही आहे, अद्वैत आहे, कोहम सोहम, हे सगळं आपण बघितलंय. मग पवित्र होण्याचा मार्ग कोणता आहे? गंगेत स्नान करणं पवित्र होण्याचा मार्ग नाही आहे. गंगेत स्नान करताना त्या ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं हा पवित्र होण्याचा मार्ग आहे. काय होतं मंडळी, आपल्याकडं ना अशा काहीतरी कल्पना पसरवल्या जातात की ज्या कल्पनेच्या माध्यमातून आम्हाला भ्रमिष्ट केलं जातं. म्हणजे ते म्हणाले की गंगा यमुना संगमावर स्नान. मग काही लोकांनी ते शाही स्नान सांगितलं, काही लोकांनी मग त्या गंगा यमुना संस्कृतीला गंगा जमुना तहजीब म्हटलं, आणि मग तो हिंदू मुसलमानांचा एकतेचा संदेश असं म्हटलं. संगमस्थळी स्थान का, लक्षात घ्या. गंगा हिमालयाच्या त्या टोकापासून वाहत येते ज्या ज्या तीरावरती सगळी शिवमंदिर आहेत, आणि यमुना यमुनोत्रीच्या म्हणजे हिमालयाच्या त्या टोकापासून वाहत येते प्रयागराज पर्यंत, जिच्या तीरावर सगळी वैष्णव परंपरा आहे. यमुना जळासी खेळे मुकुंदा, वृंदावन, गोकुळ, मथुरा, सगळं
हे यमुनेच्या काठावर आहे. शैव आणि वैष्णव या दोन संस्कृतीचा मिलाप होतो प्रयागराजला. मग त्या संगमावर स्नान करताना देवाच्या नामस्मरणाचा विचार करायला हवा, देवाची आठवण ठेवायला हवी. शैव वैष्णव असा भेद न करता मुखात त्याचं नाव असायला हवं. त्याचं नाव घेत घेत सर्वाभूती परमेश्वर आहे हा विचार करत स्नान करू लागलो की पाप दूर होतात. ही पाप काय आहेत? ही पाप आहेत लोभाची, कामाची, क्रोधाची, मत्सराची. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या षडरिपूंना दूर ठेवून शैव वैष्णव या दोन्ही पंथाचा, संस्कृतीचा मिलाप जिथे होतो तिथे त्याचं स्मरण करून आंघोळ करायची आहे. त्याचं नाम स्मरण, नुसतं नाम नाही, नामासोबत स्मरण ठेवून आंघोळ करायची आहे. संतांनी कधी शरीराचा आणि हाडामासांचा विटाळ सांगितलेला नाही आहे आणि कधी संत सांगणंही शक्य नाही. कधीच नाही, कधीच नाही. तसा सांगितलं असता ना जातीनुसार विटाळ, तर संत काय ऋषी काय जरा नीट काढून बघा. महर्षी वाल्मिकी, महर्षी राजर्षी विश्वामित्र पंपा सरोवराच्या काठावर राम आएंगे म्हणून वाट बघणारी ती भिल्लीन शबरी, तिचे गुरु मातंग, तिचे गुरु मातंग विश्वामित्र, वाल्मिकी, व्यास, मातंग, शबरी या सगळ्यांच्या देहाचा विटाळ कधीच नाही झाला, कधीच नाही. ऋषी काय, संत काय, या हाडा मासाच्या गोळ्याच्या देहाचा विटाळ कधीच मानत नाहीत, कधीच समजत नाहीत. कारण यांचं पावित्र्य, यांचं मन नामस्मरणाने ठरत असतं. अहो, पक्षा प्राण्याचा विटाळ देवानी नाही मांडला. ते पक्षा प्राण्याचा देव मत्स्यावतारात आले, देव कुर्मावतारात आले, देव गजेंद्र मोक्षासाठी धावून आले, देव सिंहाचं मुंडकं घेऊन आले. देवानी वासुकीचा दोर करून समुद्रमंथन केलं. वासुकीचा दोर करतात, कुर्माचं रूप घेतात, मत्स्याचं रूप घेतात, गरुडाला वाहन करतात. प्राणी, हो, उंदराला वाहन केलंय, हो, गणपतीनी उंदराला वाहन केलंय. हाडा मासाच्या या देहाचा, रक्ताचा विटाळ देवाला कधी असणंच शक्य नाही, कधी असणंच शक्य नाही. त्या आम्ही मांडलेल्या कल्पना आहेत. म्हणून तुकाराम बुवा फार 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 अगदी कठोरपणे सांगतात, जन्मता विटाळ, मरताची विटाळ, मध्यंतरी सोवळे कैसे बात. हे असलं जनन शौच वगैरे पाळणारे आणि विटाळ पाळणारे काहीच करत नसतात. मग कधी होते मुक्ती, हेच पुढे माऊली फार छान सांगतात. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, उन्मनी अवस्था, समबुद्धी प्राप्त झाली आणि हरिपाठ मुखी गाऊ लागलात की तुमचा देह पवित्र झाला. सोपं आहे, देहाचं पावित्र्य सोपं आहे. त्यासाठी गंगेत डुबकी मारताना नुसती डुबकी मारली म्हणजे पवित्र झालं नाही, पण रामकृष्ण हरी या षडाक्षरी मंत्राचा जप करत, देवा आठवण आहे रे तुझी मला, तू तर माझी ठेवतो तसंच, मला तुझी आठवण आहे बरं का देवा, मी तुझं मुखी नाव घेतोय आणि मुखी नाव घेण्यासाठी जी पात्रता माझ्या अंगी असायला हवी ना, ती पात्रता सुद्धा आणतोय. ती पात्रता कोणती आहे देवा? मी सर्वाभूती परमेश्वर पाहतो, तो माझ्यात आहे म्हणून मी पाहतो, तो तुझ्यात आहे म्हणून मी पाहतो. म्हणून मला तू लक्ष ठेव, मी तुझ्यावर लक्ष ठेवतोय आणि मग इथे आपला पवित्र देह होऊन जातो. हे लक्षात ठेवा. रामकृष्ण.